रामदास गाडे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज आहेत असं समजतंय। संजय काकडे यांच्या मुलाला उमेदवारी दिली म्हणून त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय असं देखील आपल्याला समजतंय। आणि याच संदर्भात रामदास गाडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमेरे यांनी। पाहूयात। आपल्या सोबत राष्ट्रवादीचे रामदास गाडे आहेत आणि खरं तर ते नाराज आहे। तुम्ही आपल्या पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे, काय तुमची नाराजी? माझी कडक भूमिका आहे सर। मी पर्वती विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष आहे। पक्षाशी पक्षनिष्ठेपासून म्हणजे पक्षाच्या स्थापनेपासून काम करणारा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता आहे। आज मी आमच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून आम्ही पक्ष चालवतो। आज आम्ही त्या पद्धतीने काम करतो। त्याच्यातनं आमचं असं मत होतं की आत्ता सध्याच्या काळात जे अजितदादा दिवंगत झालेले आहेत, अजितदादांच्या मागे पक्षाची संघटना कमकुवत झालेली आहे आणि कमकुवत असलेल्या परिस्थितीमध्ये पक्षाला ताकद विरोध कोणाला नाही, विरोध कोणाला नाही आहे। माझं म्हणणं एकच होतं की आपल्याला पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे होती। भले कोणाला पण देऊ द्या, मग दीपक मानकरांना देऊ द्या, सुनील टिंगरेला देऊ द्या, अन्यथा पिंपरी चिंचवडमध्ये देऊ द्या, अन्यथा पुणे जिल्ह्यामध्ये कोणालाही दिली असती संधी तरी आमचं काय मत नव्हतं। कारण पक्षाचे विक्रम काकडेंचं अजितदादांबरोबर प्रामाणिकच होते। आपण विक्रम काकडेंना आता शिक्कामोर्तब होतं, मग त्यांना थेट विरोधचं म्हणणं असं होतं की 2017ला ज्या संजय काकडेंनी पक्ष फोडून जे नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये दिले आणि आज त्या 100चा आकडा गेला, ज्यांचे 20 नगरसेवक याच्या आधीच्या 50 वर्षाचा इतिहास तुम्ही बघा भारतीय जनता पार्टीचा येत नव्हते, त्यांचे 100चा आकडा 2017ला कसा काय गेला हो? आज त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ताकद दिली, पैसा दिला, सगळ्या गोष्टी पुरवून आज त्या ठिकाणी 100 नगरसेवक निवडून आले। आज आमच्या अजितदादांना काय वाटलं नसेल का? आणि आज आम्हाला असं वाटतंय की आज अजितदादांचा पक्ष या पद्धतीने अशा पद्धतीने खालच्या परिस्थितीत सुनील टिंगरेला पण उमेदवारी अर्ज भरायला लावलेला आहे। नाही, मला कोणाला लावलाय उमेदवारी अर्ज भरायला हे माहित नाही, कारण तो वरिष्ठ लेवलचा निर्णय। मी सामान्य कार्यकर्ता आहे, साधा कार्यकर्ता आहे, मी कष्ट करून माझं घर चालवणारा कार्यकर्ता आहे। माझ्या मनाला जे वाईट वाटलं ते मी माझ्या उघडपणे मी पक्षाला सांगितलं, उघड पद्धतीने मी माझा राजीनामा पक्षाकडे दिलेला आहे। कुणाकडे दिलाय राजीनामा? आता मी सुनील टिंगरेंकडे राजीनामा दिलाय ना माझा। सुनेत्रा वहिनींना पण मी राजीनामा पाठवलेला आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की काही कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादीचे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि जी उमेदवारी या ठिकाणी आता दिलेली गेली आहे त्यालाच विरोध म्हणून या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर विक्रम काकडे जे आहेत त्यांच्या नावाला या ठिकाणी जुने कार्यकर्ते जे आहेत त्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य जे आहे ते कायम असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमेरे, मीडिया, पुणे। तर विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठं नाराजी नाट्य रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। रामदास गाडे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे।